नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिन्यातील हा जो सोमवार आहे तर हा दुसरा सोमवार येणार आहे. तर बरेच वेळा काय होतं की आपल्याकडून पहिल्या सोमवारी आता काही महिलांना मासिक धर्म असेल किंवा काही महिलांच्या घरी सुतक असेल तर त्यावेळेस मग त्यांना काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तरी हरकत नाही. श्रावण महिन्यातील दुसरा जो सोमवार आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, सकाळीच घरी एक पान आणायचं आहे. आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला बेलाचं पान दिसत आहे, तर हे बेलाचं पान आपल्याला घरी आणायचं आहे. तुमची एखादी कठीण इच्छा असेल, ती खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय, ते काम होत नाही किंवा तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही, तुमच्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, जी कोणती पण इच्छा असेल त्यासाठी मग तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्याबरोबरच आपल्याला सेवा पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर तीच माहिती जी आहे तर ते आज आपण घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती पूर्णपणे समजेल. आता बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये अशी एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीच्या कामामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतील, तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह जे आहेत तर ते कमकुवत असल्यानंतर पण या गोष्टी घडत असतात. तेव्हा मग आपल्याला काय करायचं आहे, काही सेवा पण आपल्याला करायची आहेत. आता घरामध्ये पैसा आला तर तो घरामध्ये पैसा आलेला टिकत नसेल किंवा आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये काय होतं की लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहण्यासाठी म्हणजेच की स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यासाठी पण तुम्ही यापैकी उपाय करू शकता. किंवा घरामध्ये मुलांची म्हणा किंवा घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये जे आपण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आता बेलाच्या झाडामध्ये सगळ्यांना तर माहितीच आहे, ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक म्हणून बेलाचे झाड हे मानले जाते. आता बेलाच्या पानांमध्ये जे 3 पानं एकत्र असतात तर ते त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. एवढं महत्त्व बेलाच्या पानाला दिलं जातं. आता बेलाच्या झाडाला जल अर्पण केले तर मग तुमच्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. एवढं महत्त्व बेलाच्या पानांना दिलं जातं. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जरी बेलाच्या झाडांचे आपल्याला दर्शन घेतले तरी आपण पापांपासून मुक्त होतो, म्हणून बेलाच्या झाडाला जास्त महत्त्व देत असतात. त्याचप्रमाणे बेलाचं जे पान आहे तर भगवान भोलेनाथाला आपण अर्पण करत असतो. बेलाच्या झाडाची जर आपण म्हणजेच की श्रावण महिन्यामध्ये नित्यनियमाने जर पूजा केली तर घरातील म्हणा वंशवृद्धी होत असते, संततीचे संरक्षण होत असते. त्यामुळे मग सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, घराच्या जवळपास जर बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाची आपल्याला पूजा करायचं आहे. आता बेलाच्या पानांमध्ये ब्रह्मा विष्णू शिव म्हणजेच की महेश यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे श्रावणातील सोमवारी जे कोणी बेलाच्या पानाचा उपाय करेल तर त्याच्या सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा ह्या पूर्ण होत असतात असे म्हटले जाते. त्यामुळे बेलांच्या पानांमध्ये भगवान शिव यांचे प्रतीक आहे. त्याचबरोबर पार्वती देवीच्या घामाचे जे थेंब असतात तर ते जे थेंब आहे तर ते थेंब पृथ्वीवरती पडले होते, त्यातून मग बेलाचे झाड जे आहे तर ते निर्माण झाले. म्हणूनच मग या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता पार्वती वास करत असते. त्यामुळे प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी माहिती असतीलच असे नाही. या झाडाच्या फळांमध्ये म्हणजेच की बेलाचं जे फळ असतं तर त्या फळांमध्ये महालक्ष्मीचा वास असतो. 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, बेलाचे जे पान आहे तर ते घरी आणायचं आहे. तर आपल्याला बेलाचे जे पान आहे तर ते किती आणायचे आहेत, तर काय करायचं आहे, 21 आपल्याला बेलाचे पान घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर बेलाचे पान अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्यावरती आपल्याला चंदन म्हणजेच की ज्यावेळेस आपण चंदन लावत असतो तर चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून ते जे बेलाचं पान आहे तर त्या पानांवरती आपल्याला काय करायचं आहे, ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. तर आता ओम नमः शिवाय आपण एका पानावरती तर पूर्ण नाही लिहू शकत, तर त्यासाठी काय करायचं आहे, पहिल्या एका पानावरती आपल्याला ओम लिहायचं आहे आणि दुसऱ्या पानावरती नम आणि तिसऱ्या पानावरती शिवाय असं प्रत्येक पानांवरती आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचं आहे. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची जर तुमच्याकडे फुलं असतील किंवा फुलांच्या पाकळ्या तुम्ही टाकलात तरीही चालेल. आणि हे सर्व घेऊन आपल्याला जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे.
जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणतच आपल्याला जल अर्पण करायचं आहे. प्रत्येक बेलाचं पान जे आहे तर ते हातामध्ये घेऊन आपल्याला ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत मनोमन तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगूनच मग बेलाचे पान अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा दुसरे पान आपल्याला घ्यायचं आहे आणि मंत्र म्हणून बेलाचे पान आपल्याला अर्पण करायचं आहे. तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मग प्रार्थना करायचं आहे. आणि नंदीच्या डाव्या कानामध्ये तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायचं आहे. तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरातील व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण की हा उपाय केल्यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं काम होत नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही जर सेवा केलात, त्याचबरोबर उपाय केलात, तर आपण प्रत्येक सोमवारचा तर उपवास करतच असतो. उपवास करण्याबरोबर सेवा उपाय हे पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितला आहे. हा उपाय सकाळी 12च्या आतच करायचा आहे. कारण की जर तुम्हाला नाही शक्य झाले तर त्यावेळेस काय करायचं आहे, 4 किंवा संध्याकाळच्या वेळेस 7 या वेळेमध्ये पण तुम्ही करू शकता. कारण की 4 ते 7 या वेळेमध्ये पण आपण भगवान भोलेनाथाची पूजा करत असतो. म्हणून मग या वेळेतच आपल्याला हा उपाय करायचा आहे असे म्हटले जाते. आता दुपारच्या वेळेमध्ये भगवान शिव जे आहे तर त्यांची सेवा म्हणा किंवा कोणतीही उपासना तर कोणतीही पूजा केली जात नाही, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आपण उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील म्हणा त्या व्यक्तीच्या इच्छा असतील किंवा सगळे काही घरामध्ये काही दारिद्र्य असेल किंवा घरातील काही दोष असतील तर या सगळे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात. म्हणून असा उपाय तुम्ही तुमच्या घरामधील समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर काय करायचं आहे, जोपर्यंत श्रावण महिना संपत नाही तोपर्यंत दररोज काय करायचं आहे की एक तांब्यावरून जल घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल टाकलात तरीही चालेल. आणि एक पंती घ्यायचं आहे, त्या पंतीमध्ये दुहेरी कापसाची वात लावायचं आहे किंवा मग तुम्ही तूप टाकू शकता. तूप नसेल तुमच्याकडे तर मग मोहरीचं म्हणा किंवा इतर तेल टाकलात तरीही चालेल. आणि तो जो दिवा आहे तर तो दिवा घ्यायचा आहे. दिवा घेऊन मग बेलाचं झाड जिथे असेल तर बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तांब्या भरून घेतलेलं जल अर्पण करायचं आहे. त्यामुळे काय होईल की तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील तर त्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. तर असा जो हा उपाय आहे, श्रावण महिना संपेपर्यंत बेलाच्या झाडाला पण तुम्ही हा उपाय दररोज करू शकता. कारण की बेलाच्या झाडामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो हे तर माहितीच आहे. म्हणून असा जर उपाय केलात तर तुमच्या कोणत्याही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्की पूर्ण होतात. तर तुम्हाला माहिती समजली असेलच. तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.